ज्यांच्या आगमनाची आपण सारे जण प्रतीक्षा करत होतो ते महाराष्ट्र राज्याचे फलोत्पादन खार भूमी विकास मंत्री आदरणीय नामदार भरत शेठ गोगावले यांचं आणि आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। मी शिवसेना नेरळ विभागाच्या वतीनं आदरणीय पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे। नाव अनाउन्स करा तुम्ही ती। मंडळी आपण हॅलो ज्यांच्या हस्ते या ठिकाणी सत्कार करण्यात येणार आहे त्यांची मी नावं घेतोय आणि पुढे येऊन थांबायचं आहे। ज्ञानेश्वर भगत, प्रभाकरजी देशमुख, सुरेश राणे, मनोहर मसने, हॅलो 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 किसनजी शिंदे, हॅलो सुनील पारधी, पंढरीनाथ तंचे, सचिन खडे, साईनाथ मसने, किशोर घारे, विलास डुकरे, सुभाष मिनमिने, ऋषिकेश पाटील, आबासाहेब पवार, संदीप चव्हाण, अंकुश शेळके, जान्हवीताई साळुंखे, उमाताई खडे, गीतांजली देशमुख। आपण सारे जण प्रतीक्षा करत होतो ते आपल्या सगळ्यांचे लाडके मंत्री महोदय नामदार भरत शेठ गोगावले यांचं या ठिकाणी आगमन होत आहे। मी आदरणीय नामदार भरत शेठ गोगावले साहेब आणि आमदार महेंद्र थोरवे साहेब यांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे। मी आदरणीय मंत्री महोदयांना आणि आमदार महोदयांना विनंती करेन की त्यांनी कृपया मंचावर यावं। आगतम स्वागतम सुस्वागतम। जयश्रीताई मानकामे, शिवानी पोद्दार, वर्षाताई बोराडे, रेखा हिरेमठ, रजिया शेख, शुभांगी, सुभाष मिनमिने। सर्वांना विनंती आहे आपण स्टेजच्या बाजूला थांबायचं आहे। ज्यांची नावं घेतली त्या सर्वांनी स्टेजच्या बाजूला थांबायचं आहे। आपल्या हस्ते या ठिकाणी पाहुण्यांचा सत्कार करण्यात येणार याची नोंद घ्या। आपण सर्वजण ज्यांची आतुरतेने वाट पाहत होता अशा आपल्या महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री, रोजगार हमी, फलोत्पादन, खारभूमी विकास माननीय नामदार भरत शेठ गोगावले साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। गोगावले साहेबांबद्दल बोलायचं झालं तर मी इतकंच म्हणेल, ज्यांच्या कणाकणात शिवसेना, मनामनात शिवसेना म्हटलं जातं, नसेल भगवा शिरावर तर येऊन बसेल परका उरावर, आणि या भगव्यासोबत हिंदुत्वासोबत एकनिष्ठ राहणारे नामदार भरत शेठ गोगावले यांचं नेरळ नगरीत स्वागत करत आहोत। तेजस व्यक्तिमत्व, उत्तुंग कर्तृत्व, उदात्त दायित्व ज्यांच्या ठायी स्थित आहे, सुसंस्कृत आचरण, निस्वार्थी समाजकारण ज्यांच्या जगण्याची रीत आहे, कर्तबगारीच्या कळसावर तुमच्या खिळून राहती नजरा, आणि गोगावले साहेब आपल्या अलौकिक धैर्यास मानाचा मुजरा। आदरणीय गोगावले साहेबांना माझी विनंती आहे की आपण छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करावं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करावं, त्याचबरोबर शिवसेना प्रमुख, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना आपण अभिवादन करावं अशी आपल्याला विनंती आहे। त्याचबरोबर धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना आपण अभिवादन करावं अशी गोगावले साहेबांना आणि थोरवे साहेबांना विनंती आहे। तसेच त्यांच्यासोबत आमच्या कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे। महेंद्र शेठ थोरवेंबद्दल सांगायचं झालं, एक्का चाहे कितना भी शोर करे पर हुकूमत तो बादशाही करता है। कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचा बुलंद आवाज महेंद्र शेठ थोरवे म्हणजे ना जरूरत है सितारों की, ना तमन्ना है चाहतों की। महेंद्र शेठ, आप जैसा एक नेता मिल गया तो क्या जरूरत है हजारों की, क्या जरूरत है हजारों की। धन्यवाद आबा। या ठिकाणी आदरणीय नामदार भरत शेठ गोगावले साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दीपप्रज्वलन संपन्न होत आहे। त्याचबरोबर महापुरुषांना आदरणीय गोगावले साहेब अभिवादन करतात। त्याचबरोबर आपल्या तालुक्याचे आमदार आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। इकडे येते तेव्हा, आता येते तेव्हा एक मिनिट। या ठिकाणी मनाने श्रीमंत असलेले, सदा हसतमुख चेहऱ्याने सर्वांना आपलेसे करून घेणारे दोन आमदार भरत शेठ गोगावले आणि महेंद्र शेठ थोरवे या मान्यवरांचा सन्मान होत आहे। या ठिकाणी आपल्या सगळ्यांचे लाडके मंत्री महोदय आदरणीय भरत शेठ गोगावले साहेब, त्याचबरोबर आपल्या सगळ्यांचे लाडके आमदार सन्माननीय महेंद्र शेठ थोरवे यांचं मंचावर आगमन झालेलं आहे। एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण आदरणीय मंत्री महोदयांचं आणि आमदार महोदयांचं स्वागत करूया।
मी आदरणीय मंत्री महोदयांना आणि आमदार साहेबांना विनंती करेन की कृपया आपण आसनस्थ व्हावं. समोरची जी गर्दी आहे माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे की कृपया आपण बाजूला व्हावं. समोर काहीच दिसत नाहीये, कॅमेरा पूर्ण ब्लॉक झालेला आहे, तेव्हा आपल्याला विनंती आहे की आपण समोरून बाजूला व्हावं. आजच्या या कार्यक्रमाला विशेष पाहुणे म्हणून लाभलेले आपल्या महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आदरणीय भरत शेठ गोगावले साहेब, या ठिकाणी स्टेजवर फार गर्दी झालेली आहे. कृपया युवा सेनेच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की जागा जरा खाली करा. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्यांच्या कणाकणात शिवसेना, मनामनात शिवसेना म्हटलं जातं, नसेल भगवा शिरावर तर येऊन बसेल परका उरावर. आणि या भगव्यासोबत, हिंदुत्वासोबत एकनिष्ठ राहणारे आपल्या महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले साहेब आणि आमच्या कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे साहेब या दोन्ही सन्माननीय नेत्यांचा, आमदार साहेबांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. तसेच या ठिकाणी आमच्या युवा सेनेचे रायगड जिल्हा प्रमुख प्रसादजी थोरवे साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी सरचे स्वागत. या ठिकाणी आपल्या सगळ्यांचे लाडके मंत्री महोदय आदरणीय भरत शेठ गोगावले साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय सुरेशदादा टोकरे. मी सुरेशदादांना विनंती करतो की आपण आदरणीय मंत्री महोदयांचं स्वागत करावं. यानंतर डॉक्टर शिल्पाताई जैन यांना विनंती आहे की त्यांनी पुढे यावं. रायगड जिल्हा बांधकाम कामगार सेनेच्या अध्यक्षा माननीय डॉक्टर शिल्पाताई जैन यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभास्ते मीनाताई कांबळी यांचं आपण स्वागत करावं. सिद्धिविनायक न्यासाच्या विश्वस्त आणि शिवसेनेच्या जुन्नर नेत्या म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो त्या आपल्या मीनाताई कांबळी यांचं स्वागत डॉक्टर शिल्पाताई जैन यांच्या शुभास्ते संपन्न होत आहे. यानंतर मी पुन्हा एकदा सुरेशदादा टोकरे यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभास्ते आदरणीय आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचं आपण स्वागत करावं. यानंतर आपले आणखी एक पाहुणे महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार सेनेचे कोकण प्रमुख माननीय सचिन इंगळे अर्थात सनीभाई यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो नेरळ जिल्हा परिषद प्रमुख माननीय श्री ज्ञानेश्वर भगत यांना. जिल्हा प्रमुख संतोष शेठ भोईर, रायगड जिल्हा शिवसेना प्रमुख, शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख माननीय संतोष भोईर साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो माननीय श्री प्रभाकर देशमुख यांना. नेरळ शहर प्रमुख माननीय प्रभाकर देशमुख यांच्या हस्ते. त्यानंतर महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार सेनेचे कोकण प्रमुख माननीय श्री सचिन इंगळे अर्थात सनीबाई यांचं स्वागत करतील प्रभाकर देशमुख. रायगड जिल्हा युवक प्रमुख प्रसादजी थोरवे यांचं स्वागत करतील सुरेशजी राणे. पंचायत समिती नेरळ विभाग प्रमुख सुरेशजी राणे यांना विनंती करतोय प्रसादजी थोरवे रायगड जिल्हा युवक प्रमुख यांचं स्वागत आपण या ठिकाणी करायचं आहे. रायगड जिल्हा उपजिल्हा प्रमुख भाई गायकर यांचं स्वागत मनोहरजी मसने
मनोहरजी मसने यांना विनंती करतोय, रायगड जिल्ह्याचे उपजिल्हा प्रमुख भाई गायकर यांचं स्वागत आपण या ठिकाणी करायचं आहे. विधानसभा अध्यक्ष शिवरामजी बदे यांचं स्वागत मी सुनीलजी पारधी. विधानसभा अध्यक्ष शिवरामजी बदे यांचं स्वागत मी सुनीलजी पारधी, नेरळ जिल्हा परिषद संपर्क प्रमुख. उपस्थित सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे आयोजक सुरेशदादा टोकरे आणि शिल्पाताई देशमुख शिल्पाताई यांच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय. यानंतर या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी आमंत्रित करतो माननीय मनीषा थोरात यांना विनंती आहे की आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मनीषा थोरात यांचं. राहिलेल्या मान्यवरांचं स्वागत यानंतर आपण कार्यक्रम झाल्यानंतर आपण या ठिकाणी करणार, त्याची नोंद घ्या. नमस्कार. शिवसेना जिल्हा परिषद नेरळ विभाग आयोजित खेळ पैठणीचा रंगला याच्यामध्ये माननीय नामदार भरतशेठ गोगावले साहेब, कॅबिनेट मंत्री, रोजगार हमी, फलोत्पादन खारभूमी विकास यांचं या मंचावर सर्व महिलांतर्फे आणि आमच्या पूर्ण टीमतर्फे हार्दिक स्वागत आहे. माननीय महेंद्र शेठ थोरवे, कर्जत खालापूर आमदार, आमचे लाडके खासदार आमदार जे आहेत कर्जत खालापूरचे, यांचं या मंचावरती हार्दिक स्वागत होत आहे. सोबत माननीय महेंद्रशेठ दळवी, आमदार अलिबाग नाही आहेत का, सो मीनाताई कांबळी, सिद्धिविनायक विश्वस्त मुंबई शिवसेना नेत्या यांचंही या मंचावर हार्दिक अभिनंदन, हार्दिक स्वागत होत आहे. सुरेशदादा टोकरे, रायगड जिल्हा अध्यक्ष यांची तर सर्वांनाच माहिती खूप छान आहे. महिलांसाठी हा टॉपिक नवीन नाही आहे. हा जो खेळ रंगला पैठणीचा होम मिनिस्टर या कार्यक्रमामध्ये आयोजिका ज्या आहेत शिल्पाताई ललित जैन आणि आमच्या लाडक्या वहिनी सुनीता सुरेश टोकरे, काही कारणास्तव त्यांची इथे उपस्थिती बहुतेक दिसत नाही आहे, पण यांचा जो काही एक कार्यकाल आहे, हा कार्यकाळ म्हणजे समाजकार्य, हे घरातूनच धडे शिकत असताना आज तुमच्यासाठी हा खेळ रंगला या कार्यक्रमाचे आयोजन इथे रंगत आहेत. तसेच मान्यवर जे पण इथे उपस्थित आहेत त्यांचं जर कोणाचं नाव माझ्याकडून राहिलं गेलं असेल, जसं सचिन इंगोलीजी ज्यांची आमची सचिन इंगळेजी यांची कालच भेट झाली होती, त्यांचंही या मंचावरती खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद मनीषाताई. यानंतर आपण बोलतोय पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाकडे, कारण शिवसेनेचे आपले नेते आदरणीय उपमुख्यमंत्री नामदार शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक मंडळी आज शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत. त्या मंडळींचा सत्कार या ठिकाणी केला जाणार आहे, पक्षप्रवेश केला जाणार आहे. त्याबाबत आपण माहिती द्यावी. या ठिकाणी आज शिवसेना शिंदे गटाच्या या ठिकाणी शिवसेना शिंदे गट नेरळ यांच्या नेतृत्वात सुरेशदादा हरिचंद्र टोकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांचं कार्य पाहून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आमच्या नेरळ ग्रामपंचायतच्या माजी उपसरपंच सुमनताई लोंगले या शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश करीत आहेत. शिवसेनेत त्यांचा जाहीर प्रवेश कर्जत खालापूरचे विद्यमान आमदार महेंद्र शेठ थोरवे आणि महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत या ठिकाणी सुमनताई लोगले यांचा आज जाहीर पक्षप्रवेश शिवसेनेत होत आहे. सिद्धिविनायक विश्वस्त मुंबई शिवसेना नेत्या मीनाताई कांबळे. छत्रपती शिवाजी महाराज के जय भवानी.
या ठिकाणी सुमनताई लोंगले यांच्यासोबत साक्षीताई शिरोडकर यांचा देखील शिवसेनेत जाहीर प्रवेश होत आहे, त्यांचं देखील या ठिकाणी सरचे स्वागत. या ठिकाणी आमच्या नेरळ येथील शिवसेनेचे हॅलो मनोज भाऊ मानकामे यांचा आज या ठिकाणी वाढदिवस आहे आणि या ठिकाणी आम्ही मनोज भाऊ मानकामे यांना या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमात वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहोत. मनोज भाऊ मानकामे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना मी इतकेच म्हणेल की वर्षानुवर्ष उलटून गेली, रंगरूप काया पलटून गेली, जगला तर तुम्ही जीवन आपले, नेरळकरांचा सेवक सच्चा. आणि मनोज भाऊ आज या वाढदिवसाच्या निमित्ताने येथे जमलेल्या तमाम सर्व मित्रमंडळींकडून आपणास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा, लाख लाख शुभेच्छा. या ठिकाणी शिवसेना युवा सेनाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने मनोजजी मानकामे यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे, त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि या ठिकाणी आपण सर्वजण ज्यांच्या आतुरतेने वाट पाहतात असे आपल्या कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ तोरवे आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील. मी महेंद्र शेठ तोरवे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदीगे साहेब यांच्या पवित्र विचारांसमोर नतमस्तक होतो. आणि आज शिवसेना जिल्हा परिषद नेरळ विभाग आयोजित आजचा हा नेरळ शहरातील असणारा भव्य दिव्य असा खेळ रंगळा पैठणीचा होम मिनिस्टर या सुंदर असं कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी डॉक्टर शिल्पा ललित जैन, जिल्हा प्रमुख रायगड जिल्हा बांधकाम कामगार सेना, आणि सन्माननीय सुरेशदादा टोकरे आणि सुनीता सुरेश टोकरे यांच्या संयुक्त विद्यमाने आजचा हा सुंदर असा महिला भगिनींसाठी खेळ रंगळा पैठणीचा होम मिनिस्टर या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आपले सर्वांचे रायगडचे नामदार भरतशेठ गोगावले, तसेच सन्माननीय आमच्या सौ मीनाताई कांबळी, सिद्धिविनायक विश्वस्त मुंबई आणि शिवसेना नेत्या जिल्हा प्रमुख संतोष शेठ भोईर, उपजिल्हा प्रमुख भाई गायकर, त्यानंतर सन्माननीय सुरेशदादा टोकरे, त्यानंतर आमचे शिवरामजी बदे, त्यानंतर सन्माननीय सचिन इंगले आणि नेरळ शहर प्रमुख प्रभाकर देशमुख, अंकुश दाभणे, केतन पोद्दार आणि माझ्या नेरळ ग्रामपंचायतमध्ये सगळे शिवसेनेच्या ग्रामपंचायत सदस्य आणि शिवसेनेच्या सर्व माझ्या व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या महिला पदाधिकारी, शिवसेनेच्या रणरागिणी आणि शिवसेनेचे सर्वच आपण या ठिकाणी प्रमुख पदाधिकारी, दिलीप तामाणे असतील, रमेश मते असतील, प्रसाद
थोरवे असतील, आपण सर्वच मोठ्या संख्येने या व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी आणि आज या नेरळच्या या ग्राउंडवर मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या सगळ्या महिला भगिनींना नमस्कार करतो या ठिकाणी. खेल रंगळा पैठणीचा या कार्यक्रमाचं आयोजन नेरळ परिसरामध्ये, नेरळ शहरामध्ये या ठिकाणी होत असताना सुंदर असं नियोजन या ठिकाणी शिल्पाताई जैन आपण आणि सुनीताताई सुरेश टोकरे, सुरेश दादा आपण सगळ्यांच्या माध्यमातून एक अतिशय नेरळकरांसाठी एक पर्वणी ठरलेला हा कार्यक्रम, भव्य दिव्य असा हा कार्यक्रम या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी साजरा होत आहे. आणि खरोखरच आपल्याला जसं आपण पाहतोय की नेरळ ग्रामपंचायत आणि नेरळ शहरीकरण आता हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बाहेरून येणारे, मुंबई असेल या परिसरातून येणारे लोक या ठिकाणी वास्तव्यास येत आहेत ना. आज या ठिकाणी आपण पाहतोय की मोठ्या संख्येने महिला भगिनी या कार्यक्रमाला या ठिकाणी आपण उपस्थित राहिलेल्या आहेत. मी आज या ठिकाणी सुरेशदादा तुमचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करेल की अतिशय सुंदर असं नियोजन शिवसेनेच्या माध्यमातून आपण शिवसेनेच्या सगळ्या महिला भगिनी असतील, पदाधिकारी असतील, या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की अतिशय सुंदर असं नियोजन या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी केलेलं आहे. शिल्पाताई जैन आपलंसुद्धा मनापासून अभिनंदन की आपण सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. परंतु आता आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आता थोड्याच दिवसामध्ये उद्याचे नगरपालिकेचे निकाल या ठिकाणी येतील आणि लगेच आपण जिल्हा परिषदच्या निवडणुकांना, ग्रामीण भागातील असणाऱ्या जिल्हा परिषदच्या निवडणुकांना आपण सामोरे जाणार आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या ठिकाणी होत असताना शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPIC, महायुती या ठिकाणी या साऱ्या नगरपालिकांच्या निवडणुकीला आपण सामोरे गेलो सेठ. आणि आता या ठिकाणी ग्रामीण भागातील होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला, जिल्हा परिषदेच्या, पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरं जात असताना नेरळ जिल्हा परिषद वॉर्ड हा अतिशय मोठा वॉर्ड म्हणून कर्जत तालुक्यातला या वॉर्डला पाहिलं जातं. मोठ्या प्रमाणात शहरीकरण आहे, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढलं येणारं वास्तव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झालेलं आहे. आणि परंतु आजची या ठिकाणची महिला भगिनींची उपस्थिती पाहून आजच या ठिकाणी सांगतो की नेरळ जिल्हा परिषद वॉर्डवर पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा या ठिकाणी फडकवल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीचं काम सुरेशदादा आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू आहे. आणि आजची महिलांची उपस्थिती पाहता नेरळ जिल्हा परिषद वॉर्डसुद्धा आरक्षणसुद्धा महिलांचंच आरक्षण या ठिकाणी पडलेलं आहे. आणि आज या ठिकाणी नेरळ जिल्हा परिषद वॉर्डच्या निवडणुकीला सामोरं जात असताना सुरेशदादा ज्या पद्धतीचं कॅम्पेनिंग आपण साऱ्यांनी या ठिकाणी तुम्ही जे उभं केलेलं आहे, आजच या ठिकाणी सांगतो विरोधक जरी ज्या पद्धतीने अलायन्स करून एकत्रपणे त्या ठिकाणी आपल्याला निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी नगरपालिकेला आले, जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये सुद्धा ते अशाच पद्धतीने आपल्याबरोबर त्या ठिकाणी पुन्हा एकदा राष्ट्रवादी आणि उभाटा एकत्रपणे या ठिकाणी येण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आहेच आणि ते एकत्रपणे त्या ठिकाणी येणार आहे. परंतु आज मी नेरळ जिल्हा परिषद वॉर्डच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये जाहीरपणे या ठिकाणी सांगतो की या ठिकाणी सुनीता सुरेश दादा टोकरे यांच्या रूपाने आपण शिवसेनेचा भगवा फडकवल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही. या आज उपस्थित या सगळ्या महिला भगिनी या ठिकाणी साक्षीदार आहेत की आपण सगळ्यांनी एकत्रपणे या ठिकाणी येऊन जे चांगलं काम शिवसेनेच्या माध्यमातून आतापर्यंत आपण या शहरामध्ये अनेक विकास कामे या ठिकाणी केलेली आहेत. सुरेशदादा जिल्हा परिषदच्या माध्यमातून अध्यक्ष म्हणून अनेक विकास कामं त्यांच्या माध्यमातून सुद्धा झालेली आहेत. आणि या ठिकाणी भरतशेठ आमचे साक्षीदार आहेत. आम्ही एकत्रपणे या संपूर्ण रायगड जिल्ह्याच्या जिल्हा परिषदच्या निवडणुकींना सामोरं जात असताना भरतशेठ सारखं नेतृत्व आम्हाला या ठिकाणी लाभलेलं आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आज संपूर्ण रायगड जिल्ह्याच्या जिल्हा परिषदच्या पुढील आता होणाऱ्या
निवडणुकींना सामोरं जात असताना नगरपालिकेचा निकाल उद्या हा ऐतिहासिक निकाल आपल्या सगळ्यांनाच आपल्याला ऐकायला मिळणार आहे. आणि खरोखरच ज्या पद्धतीचं काम संपूर्ण शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPI असे अलायन्स करून आपण एकत्रपणे लढलोत आणि उद्याचा रिझल्ट आपल्याला एक चांगला रिझल्ट आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेलच. परंतु जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये सुद्धा एक चांगले आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीचं यश हे आपल्याला या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी घ्यायचं आहे. आणि म्हणून महिला सक्षमीकरण व्हावं, महिलांना आपल्याला त्या ठिकाणी या माध्यमातून महिला सक्षमीकरण व्हावं या दृष्टीने आपण सातत्याने प्रयत्न करत आहोत. आपल्या सगळ्या महिला भगिनींना कल्पना आहे की ज्या वेळेस राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब झाले त्याच वेळेस आपण महिला सक्षमीकरण होण्यासाठी लाडकी बहीण ही योजना शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणली आणि प्रत्येक महिला भगिनी त्या ठिकाणी सक्षमीकरण व्हावी या दृष्टीने आपण सातत्याने त्या ठिकाणी महिलांना त्या ठिकाणी लाडक्या बहिणीचा योजनेचा लाभ मिळत आहे. मिळतो की नाही? किती महिला मिळतो? हात वर करा. बघा, मोठ्या प्रमाणात लाडकी बहीण योजनेचा लाभ हे आपल्या महिला भगिनींना शिंदे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी मिळत आहे. आणि हीच 1500 रुपयाचा असणारा जो लाभ जो आहे आता पुढील काळामध्ये 2100 रुपयापर्यंत त्या ठिकाणी जाणार आहे. आणि मग अशा पद्धतीने आपल्याला महिला सक्षमीकरण व्हावं. महिलांना बचत गटाच्या माध्यमातून असतील, अनेक योजना आपण राज्य शासनाच्या माध्यमातून असतील, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून असतील, या साऱ्या योजना महिला भगिनींपर्यंत पोचवायचं काम आपली शिवसेनेची महिला रणरागिणी म्हणून या माझ्या सगळ्या असणाऱ्या शिवसेनेच्या रणरागिणी आणि सुनीता सुरेशदादा टोकरे या सुद्धा आपल्या बरोबर या ठिकाणी एकत्रपणे जिल्हा परिषदच्या माध्यमातून पुढे येऊन काम करणार आहेत. आणि म्हणून आपण साऱ्यांनी आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी सहकार्याची भूमिका या ठिकाणी दाखवायची आहे. आणि म्हणून आज हा सुंदर असा कार्यक्रम महिला भगिनींसाठी या ठिकाणी सुरेशदादा टोकरे आणि आमच्या शिल्पाताई जैन यांच्या माध्यमातून या ठिकाणी संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. मी मनापासून सगळ्या उपस्थित असणाऱ्या सगळ्या महिला भगिनींना मनापासून आपला या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आपण मोठ्या संख्येने आजच्या या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित राहिलात. आज आपले नामदार भरतशेठ गोगावले सुद्धा या कार्यक्रमाला या ठिकाणी आलेले आहेत आणि खास करून आमच्या मीनाताई या ठिकाणी कामली उपस्थित राहिलेल्या आहेत. मीनाताईंचं फार मोठं शिवसेनेसाठी त्यांनी दिलेलं योगदान हे फार मोठं आहे आणि आज असं नेतृत्व आपल्या तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेलं आहे. मीनाताईंनी सुद्धा शिवसेनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र पादाक्रांत केलेला आहे आणि अनेक संघटना महिला भगिनींना सक्षमी करण्यासाठी त्यांच्या माध्यमातून एक चांगलं नेतृत्व शिवसेनेला आपल्याला त्यांच्या रूपाने आपल्याला लाभलेलं आहे. त्यासुद्धा आपल्याला तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी आलेल्या आहेत. आपण साऱ्या महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात आणि व्यासपीठावर तर माझे सगळे पदाधिकारी मी आल्यानंतर पाहतोय की भरगच्च व्यासपीठ नेरलच्या या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळे माझे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. हे सारे पदाधिकारी जिल्हा परिषद नेरलला उतरले तर नेरलवर भगवा फडकवण्यासाठी कोणीही त्या ठिकाणी रोखू शकत नाही असं वातावरण संपूर्ण नेरल जिल्हा परिषद वॉर्डमध्ये आज शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी तयार झालेलं आहे. पुन्हा एकदा सगळ्या महिला भगिनींना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी हिंदवी पाटील या लावणी सभनांनी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना तुम्हाला या ठिकाणी त्यांचा कार्यक्रम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आपल्याला सगळ्यांनाच मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आमदार साहेब. यानंतर ज्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण उत्सुक आहात त्या आदरणीय मंत्री महोदयांना विचार व्यक्त करायला बोलण्यापूर्वी मी आदरणीय सुरेशदादांना विनंती करतो की आपण शिवसेनेचे तालुका प्रमुख आदरणीय रघुनाथदादा पाटील यांचं आपण स्वागत करावं.